भाऊ, तुम्ही मराठी बिझनेस ओनर्स आणि मराठी प्रोफेशनल्सला नेमकी कशी मदत करतात बरं? तुम्हाला वाटत असेल की आम्ही फक्त यूट्यूबवर व्हिडिओ आणि पॉडकास्ट टाकतो. पण खरं सांगायचं झालं तर तुमचा बिझनेस आणि तुमचा ब्रँड आमच्या एंगेज ऑडियन्स समोर आणण्यासाठी आम्ही भरपूर काही करतो. आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्झॅक्टली तेच दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. तर आजचा विषय आहे की भाऊ कशी तुमची स्टोरी वेगवेगळ्या प्रकारे जगासमोर मांडतात. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आमचं सगळ्यात मोठं ऑडियन्स जे आहे ते यूट्यूबवर आहे. आजच्या घडीला ऑगस्ट 2026 मध्ये यूट्यूबवर आमचे 40,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहे. आणि मंथली ऑडियन्सचा जर विचार केला तर प्रत्येक महिन्याला यूट्यूबवर आमचा कंटेंट 2 लाखापेक्षा जास्त लोक बघतात. आणि भारी गोष्ट काय माहितीये, या 2 लाखांमधली 10 ते 20% ऑडियन्स ही नॉर्थ अमेरिकेमधली आहे. बरोबर ऐकलं भावा, फक्त यूट्यूबद्वारे आम्ही प्रत्येक महिन्यात हजारो लोकांपर्यंत नॉर्थ अमेरिकेमध्ये पोहोचतो. आता विचार करा, हे तुमच्या बिझनेससाठी, तुमच्या ब्रँडसाठी काय करू शकतं? नॉर्थ अमेरिकेमधलं हे ऑडियन्स फार हाय व्हॅल्यू ऑडियन्स आहे मित्रांनो. जर तुमचं प्रॉडक्ट किंवा तुमची सर्व्हिस ही नॉर्थ अमेरिकेतल्या लोकांसाठी असेल तर आमच्यासोबतच्या एका पार्टनरशिपमुळे तुम्ही ह्या हजारो लोकांसमोर पोहोचू शकता. पण फक्त भाऊ म्हणताय म्हणून ऐकू नका. हे बघा आमचे पार्टनर्स काय म्हणतात. कॉल जो आपला पहिला व्हिडिओ झाला त्याच्यानंतर एवढा सपोर्ट येतो लोकांचा, एवढे म्हणजे लोक नॉट ओनली कॉल, लोक स्वतः भेटायला 2-2 दिवस ऑस्टिनमध्ये राहून जातात. ही जी ग्रोथ माझी जी झाली गेल्या महिन्यामध्ये अमेरिकन भाऊंना भेटल्यानंतर त्यांनी जो माझा एपिसोड बनवला, आम्हाला हे एका महिन्यामध्ये जो रिस्पॉन्स आम्हाला मिळाला, मुख्य म्हणजे काय, आत्तापर्यंतचे माझे सगळे जे क्लायंट्स होते ते माझ्या प्रिव्हियस कॉन्टॅक्ट्समधून, म्हणजे माझ्या ओळखीचा नाही असे लोक हे पहिल्यांदाच मला मिळाले. भाऊ फक्त काही यूट्यूबवर नाही, भाऊ इतर प्लॅटफॉर्म्सवर पण आहेत. आम्ही स्पॉटिफाय आणि ॲपल पॉडकास्ट सारख्या ऑडिओ फर्स्ट प्लॅटफॉर्म्सवर सुद्धा तितकेच ॲक्टिव्ह आहोत. कारण प्रत्येकाकडे यूट्यूब उघडून तासभर बसून आपल्या गप्पा ऐकायला वेळ असेलच असं नाही आहे ना. आणि म्हणूनच आमच्या पार्टनरसोबतचा प्रत्येक मराठी एपिसोड हा स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट आणि इतर लिडिंग ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर सुद्धा पब्लिश केला जातो. अर्थातच हे सगळे एपिसोड्स मराठीमध्ये असतात. पण तुमचा कस्टमर, तुमचा ऑडियन्स मराठी असेलच असं नाही. म्हणून या नॉन मराठी ऑडियन्सला पोहोचवण्यासाठी आम्ही आमचा मराठी पॉडकास्ट घेऊन त्याला इंग्लिश पॉडकास्टमध्ये AI फ्रेमवर्कने कन्वर्ट करतो आणि तो पब्लिश होतो अमेरिकन भाऊ शो म्हणून ह्या एका वेगळ्या पॉडकास्टवर. आमचे पार्टनर्स आम्हाला नेहमी फीडबॅक देतात की हे जे इंग्लिश पॉडकास्ट एपिसोड असतात हे त्यांच्यासाठी किती व्हॅल्युएबल असतात. कारण तुमचा जर कस्टमर मराठी बोलणारा नसेल तर त्याला तुम्ही ही तुमच्या पॉडकास्टची लिंक पाठवून तुमचं प्रॉडक्ट, तुमची सर्व्हिस काय जे आहे ते इंग्लिशमध्ये त्याला एक्सप्लेन करू शकता. म्हणजे बघा, आम्ही तुमच्यासाठी ऑडियन्स फक्त यूट्यूब व्हिडिओद्वारे नाही तर ऑडिओ प्लॅटफॉर्म्सद्वारे सुद्धा कॅप्चर करतो. लेकिन पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. कारण आमचा यूट्यूब पॉडकास्ट पब्लिश झाल्यानंतर आणि आमच्या त्या एंगेज ऑडियन्सने तो बघितल्यानंतर यूट्यूब आम्हाला भरपूर ॲनालिटिक्स डेटा देतो. त्या ॲनालिटिक्स डेटाच्या आधारे आम्ही त्या लॉंग फॉर्म हॉरिझॉन्टल कंटेंटमधून 3 ते 5 व्हर्टिकल शॉर्ट फॉर्म कंटेंट सुद्धा काढतो. आणि हे कंटेंट आम्ही इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब शॉर्ट्सवर पब्लिश करतो. आणि सगळ्यात शेवटी माझ्यासारखी काही मंडळी अजूनसुद्धा व्हिडिओ, ऑडिओ असलं काही बघत नाही, त्यांना वाचायलाच आवडतं. मग अशा मंडळींपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही तुमचा व्हिडिओ कंटेंट घेतो आणि त्याला SEO ऑप्टिमाइज ब्लॉग पोस्टमध्ये कन्वर्ट करतो, जो आम्ही पब्लिश करतो आमच्या वेबसाईटवर. आम्ही पोस्ट टाकतो लिंक्डइनवर. आणि सगळ्यात भारी गोष्ट, आमच्याकडे ईमेल सबस्क्रायबर्स पण आहेत. जवळजवळ 1000 लोक भाऊंच्या ईमेल लिस्टला सबस्क्राईब आहेत. आणि ह्या ईमेल लिस्टचा ओपन रेट हा 30% जास्त आहे. जर तुम्ही मार्केटिंगमध्ये असाल तर तुम्हाला माहिती आहे की 2026 मध्ये सुद्धा गोष्टी विकायला ईमेल हे सगळ्यात भारी चॅनल आहे. आमचे एक पार्टनर समीर फनसे, ज्यांनी freshmangoes.us सुरू केली आहे, हे आमच्या पॉडकास्टवर मँगो इम्पोर्टबद्दल बोलायला आले. त्यांचा तो पॉडकास्ट वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका रिपोर्टरने बघितला आणि 2 महिन्याच्या आत समीर भाऊ हे वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये फीचर झाले. कुठलीही PR एजन्सीलाही, कुठल्याही ॲड्स नाही,
फक्त समीर भाऊंची स्टोरी आम्ही योग्य लोकांपर्यंत पोहोचवली. थोडक्यात सांगायचं झालं तर जेव्हा तुम्ही अमेरिकन भाऊसोबत पार्टनरशिप करतात तर तुम्हाला नुसता व्हिडिओ कंटेंट नाही मिळत, तुम्हाला ऑडिओ कंटेंट पण मिळतो, तुम्हाला टेक्स्ट कंटेंट पण मिळतो आणि तुमचा बिझनेस, तुमचा ब्रँड हा वेगवेगळ्या कंटेंटद्वारे 6 सोशल प्लॅटफॉर्म्सवर पब्लिश केला जातो. जर तुम्हालाही तुमचा बिझनेस, तुमचा ब्रँड हा भाऊंच्या लाऊडस्पीकरद्वारे जगासमोर मांडायचा असेल तर भाऊंना पटकन कॉन्टॅक्ट करा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.